दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले बाल संगोपन केंद्र या वसतिगृहामधून माझे मित्र काशीनाथ चौगुले हा जो आज कार्यक्रम केलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खूप आनंद होतो, कारण या ठिकाणी दलितांच्या, पीडितांच्या, शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या, ऊसतोडीच्या कामगारांच्या, मजूर कामगारांच्या मुलांचं संगोपन या ठिकाणी काशीनाथ भाऊंनी केलं. खऱ्या अर्थाने काशीनाथ माझा कार्यकर्ता आणि आम्ही माझ्या सोबत, तो गेले 2012 पासून माझ्या सोबत आहे आणि 2012 पासून माझ्या सोबत असताना भाऊ मला काहीतरी करायचंय, माझ्या समाजाप्रती मला काहीतरी घडवायचंय, कुठपर्यंत आमची ही भटकंती आम्ही केली पाहिजे, माझ्या या लेकरांना, या गोरगरीब नाथपंथी समाजाच्या लोकांना, मुलांना मला घडवण्याची इच्छा आहे भाऊ, मला काहीतरी करायचंय. आणि त्याची 2012 पासूनची जी तळमळ होती, मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी माझं घडवायचंय, माझ्या या गोरगरीब समाजाच्या मुलांना मला न्याय द्यायचा आहे. कारण मी जे बघतोय, मी जे दुःख भोगतो, जे दुःख सहन करतो, जो अपमान, मान अपमान मी सहन करतो, तो उद्याच्या येणाऱ्या माझ्या लेकरा बाळासाठी तो मानाचा असेल, सन्मानाचा असेल. माझ्या या लेकराच्या, या माझ्या समाजाच्या गोरगरीब लेकरांचं भटकंती होऊ नये याच्यासाठी मला काहीतरी करायचंय. त्याचं उद्घाटन सुद्धा माझ्या हातानेच झालं. एका खोलीमध्ये, त्याच्या राहत्या घरामध्ये मी ते उद्घाटन केलं. ते उद्घाटन माझ्या हाताने, त्याच्या आज 5 वर्ष झाले. मागील गेल्या काय 1-2-4 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला, 5वा वर्धापन दिन झाला. प्रत्येक वर्षी मला तो वर्धापन दिनाला बोलवतो की भाऊ, तुमच्या हाताने जे नारळ फोडलं आणि तुम्ही जे रोपटं लावलं, ते आज तुम्ही दरवर्षी माझ्या या ठिकाणी यावं. खरं सांगतो, मला विश्वास वाटत नव्हता ताई सुशांत भाऊ, विश्वास वाटत नव्हता. हा काहीतरी बोलतोय. संस्था फक्त काढली कुठेतरी स्वतःचं पोट भरण्याकरता, कारण चळवळीमध्ये आम्ही अनेक पाहिले, स्वतःचं फक्त हे करणारे आहेत, बाकीचं समाजाचं काही देणं घेणं नाही. परंतु काशीनाथ हा असा हिरा निघाला की त्याने त्याचं, त्या रोपट्याचं वटवृक्ष निर्माण केलं. आज एका खोलीमध्ये, म्हणजे जिथं तो राहतो त्या खोलीमध्ये ती संस्था निर्माण केली होती. आणि त्याच्यानंतर त्याने दुसऱ्याच वर्षी इथं त्याने त्याचं बांधकाम चालू केलं. ते बांधकाम चालू करत असताना सुद्धा त्याने सांगितलं की भाऊ, हे सगळं इथं सुद्धा उद्घाटन माझं हस्तेच केलं. ह्या सुद्धा, हे जे बांधकाम आता चालू केलेलं आहे, हिचं उद्घाटन सुद्धा माझ्याच हाताने केलेलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी काम करत असताना हे जे आज लहान लहान मुलं, इतका हृदय भरून येतं. लहानपण आठवतं ताई आपल्याला, लहानपण आमच्या शाळेच्या जीवनामध्ये आम्ही काय करत होतो. अहो, ढुंगाला चड्डी फाटलेली, कसं आम्ही शिक्षण घेतलं. आज 45 मुलं, 42-45 मुलं आज काशीनाथ चौगुले या ठिकाणी शिकवतोय. त्यांचं खाणं, दाणं, कपडा, लता, वह्या, पुस्तक, एक भटकंती करणारा माणूस
मान अपमान सहन करून आज या गोरगरीब मुलांचं पालन पोषण संगोपन करतोय. तेलाच्या खोबरे तेल तिला पाहिजे, त्या लेकरांना खोबऱ्याचं तेल पाहिजे, त्यांना नाश्ता पाहिजे, सकाळीच त्यांना उठून तयार करणं, त्यांना मिळालेलं त्यांचा जो स्टाफ आहे त्या स्टाफचं देखील मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की ज्या स्टाफनी त्यांना, त्यांच्या ज्या स्टाफ आहेत, शिक्षिका आहेत, त्यांच्या कुटुंब सुद्धा रात्रंदिवस, त्यांच्या पत्नी देखील रात्रंदिवस, आमची बहीण देखील त्या ठिकाणी रात्रंदिवस काबाड कष्ट करते. या मुलांना वेळेवर शाळेच्या वेळेच्या आत डब्बा त्यांना तयार करून त्यांच्या प्रत्येकाच्या पिशवीमध्ये डब्बा निर्माण केला जातो. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी काशीनाथ भवनाने या महात्मा फुले बाल संगोपन केंद्राला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला खूप आनंद होतो काशीनाथचा. वेळोवेळी भाऊ काय करायचं, प्रत्येक काही ना काही. आज या ठिकाणी एवढ्या लोकांचं या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम, मोठमोठ्या शाळांमध्ये असे कार्यक्रम होत नाही. सुशांत भाऊ, ज्योतिताई, शेगर दादा, बाबरसाहेब, अजिबात नाही. एका छोट्या रोपट्याचं या ठिकाणी एवढं सुंदर असा कार्यक्रम घेतला त्यांच्या स्टाफचं. आज खऱ्या अर्थाने त्या काशीनाथ भाऊला कुठेतरी ही बिल्डिंग उभं करायची आहे. काशीनाथ भाऊनी जे आपल्या स्वप्नामध्ये बघितलेलं आहे की या बाल संगोपन केंद्रातून जोही मुलगा जाईल त्याला IAS IPS बनवल्याशिवाय राहणार नाही, ही संकल्पना त्यांनी त्याच्या मनाशी खूणगाठ बांधलेली आहे. आणि तुमचं आमचं कर्तव्य आहे. बाबासाहेब म्हणतात, माझा गाडा जोपर्यंत नेता येईल तोपर्यंत न्या. जर ज्या दिवशी तुम्हाला नेता येत नसेल तर तो गाडा आहे तिथंच ठेवा, परंतु माग त्याला आणू नका. माझ्या समाजातील बांधवांना मला एवढंच सांगायचं की तो जो गाडा घेऊन चाललेला आहे, तुमच्या माझ्या लेकरा बाळांचं भवितव्य घडवण्याकरता घेऊन चाललेला आहे, त्याला माग आणण्याचं काम करू नका, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. कारण तो हे करत असताना काय काय करतो, प्रत्येक गोष्ट मला शेअर करतो. सांगण्याचं तात्पर्य की शून्यातून निर्माण केलं. पुन्हा एकदा सांगेन की या संस्थेची भरभराट होण्यासाठी तुमची गरज आहे. तुमच्या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या 2 दानाची गरज आहे. त्या लेकरांना उभं घडवण्यासाठी काय काय करावं लागतं, आज आपल्या पोटच्या लेकरांना घडवण्यासाठी आपल्याला कशी भटकंती करावी लागते. आज एवढे लेकरं तो सांभाळतोय आणि ते सांभाळत असताना त्याची विवंचना काय आहे हे त्याला माहिती. सुशांत भाऊ, सोपी गोष्ट नाही हे चालवणं. आणि कुठलाही निधी किंवा शासकीय कुठलाही त्याला अद्यापही नाही. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना बांधवांना विनंती की समाज कल्याणच्या माध्यमातून त्याला कसं इथं हे निर्माण करता येईल, आर्थिक त्याचं कसं त्याला मिळवून देता येईल ते आपण प्रयत्न करूया. ताई, पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.